साहित्य रचना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध क्षेत्रातील कार्यकर्ते मान्यवरांनी केले मार्गदर्शन। आज लोकशाहीर अण्णाभाऊ मधील डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर आज पुण्यतिथी मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव आणि बहुजन समाजातील सर्वांनी या ठिकाणी पुष्पांजली अर्पण केलेली आहे। आज या ठिकाणी प्रत्येक वर्षी 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होते आणि ह्या ऐतिहासिक अशा या ठिकाणी प्रत्येक वर्षी शासकीय जयंती होत असते आणि या शासकीय महानगरपालिकेच्या जयंतीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहतात। आज या ठिकाणी ही जयंती साजरी होत असताना अनेक जे काय आहेत हे मार्गी लागत आलेले आहेत आणि यावेळी आमच्या सर्व महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठेंचा जो समाज आहे, मातंग समाज आहे, मातंग समाज पूर्ण गावागावामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचितचं उपवर्गीकरण व्हावं यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे। पिवळा झेंडा घेऊन आणि जय लवजी बोलून या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेला आहे। मागणी एकच आहे की आपल्या भारतीय घटनेप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित ह्या घटनेप्रमाणे आणि त्यांचा जो विचार आहे समता, न्याय आणि बंधुत्व या विचाराप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने बहुमताने निर्णय दिलेला आहे की या देशामधील प्रत्येक राज्यामध्ये ज्या वंचित जाती आहेत, ज्यांना अनुसूचित जातीचा या घटनेने दिलेला जो न्याय, हक्क आणि अधिकार आहे तो त्यांना मिळालेला नाही आणि काही पुढारलेल्या जातींना हा पूर्ण आरक्षणाचा फायदा मिळालेला आहे। म्हणून वेगवेगळ्या राज्यामध्ये या ठिकाणी आयोग नेमून या वर्गीकरणाचा फायदा त्यांना द्यावा हा विषय झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर हरियाणा, पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये हे उपवर्गीकरण झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये पण आपली मागणी आहे की ह्या 58 जातींना, या वंचित जातींना ज्या उपेक्षित राहिलेल्या आहेत, वंचित राहिलेल्या आहेत, त्यांना उपवर्गीकरणाद्वारे या ठिकाणी न्याय मिळावा आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर यांचा जो विचार आहे की समता, न्याय आणि बंधुत्व या सर्व समाज आणि सर्व जाती या एक विचार राहिला पाहिजे, पण त्यांचा हक्क आणि न्याय मिळून मग राहायला पाहिजे। यावेळी आपले मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत, तर मुख्यमंत्र्यांना आम्ही आज ह्याद्वारे या पत्राद्वारेच विनंती करतो की महाराष्ट्राची मागणी आहे की ह्या 58 जातींना अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण जाहीर करावं आणि ह्या 58 वंचित जातींना न्याय मिळावा। धन्यवाद सर्वांचं। जय लवजी या आमच्या सर्व मातंग समाजाच्या सर्व भगिनी आहेत। जयंती उत्सव समिती नसून ते एक देशभक्तही होते, ते एक स्वाभिमानी व स्वतंत्र चळवळीचे स्वातंत्र्य सैनिक बी होते। महाराष्ट्राच्या अखंड महाराष्ट्र एक व्हावा म्हणून मुंबईचं संयुक्त राष्ट्र चळवळीचे ते लढवय्ये होते। अशा ह्या थोर साहित्यिकाला तिथी निमित्त सर्व नेतेगण, पुढारी, कार्यकर्ते सगळे आज एकत्र आलेले आहेत आणि त्यानिमित्त आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पुण्यतिथी निमित्त अभिवादन करते आणि सरकारने लवकरात लवकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, जाहीर करावा आणि जे आता आरक्षण वर्गीकरणाचे जे वारे वाहत आहेत महाराष्ट्रामध्ये, तर 1 ऑगस्टच्या अगोदर सरकारने आरक्षणाचं वर्गीकरणाची घोषणा करावी, तेच सर्व वंचित घटकांना, दलित घटकांना योग्य तो न्याय दिला जाईल। एवढंच मी सरकारला सांगते। जय लवजी, जय अण्णा, जय भीम।
18 जुलै सर्व मातंग समाज आणि बहुजन समाजावर पूर्ण महाराष्ट्र आणि भारतभरात एक साहित्यरत्न हरवल्याचं दुःख झालं आणि दुःखाचा डोंगर पसरला. तर अण्णाभाऊ साठेंचं, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आज जे महाराष्ट्रभर देशभर वारं वाहतंय की अबकड आरक्षण होऊन वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे, तर सरकारला माझी एक नम्र विनंती आहे, सर्व तमाम मातंग समाजाच्या वतीने या वंचित घटकातील समाजाला अबकड करून 1 ऑगस्टच्या अगोदर घोषणा व्हावी असे मी नम्र आवाहन करते, विनंती करते. आज डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना स्मृती दिनानिमित्त आपण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी असंख्य असे लोकसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत. अण्णाभाऊंना अभिवादन करणे हे अतिशय मानाचे आज या ठिकाणी सगळ्यांनी समजलं आणि या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांनी अभिवादन केलेलं आहे. आज आपण पूर्ण मातंग समाजाच्या वतीने एक माननीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांना या ठिकाणी आव्हान करत आहोत की माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी अबकडन आरक्षण हे महाराष्ट्रभर पूर्ण वादळ पसरलेलं आहे, तरी त्यांनी या घटनेचा पूर्णपणे अभ्यास तर केलेला आहे. म्हणून ज्या प्रकारे आता सध्या वातावरण आहे त्यानुसार आपण पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला 59 जातींना जर न्याय द्यायचा असेल तर 1 ऑगस्ट या रोजी या ऐतिहासिक ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीसजी प्रत्येक वर्षी येतात आणि या वर्षी येऊन पूर्ण समाजासमोर त्यांनी अबकड आरक्षण हे घोषित करावं, एवढं आम्ही त्यांना एक विनम्र विनंती करतो आहोत. त्यांनी जर केलं तर पूर्ण महाराष्ट्र त्यांना कधीही विसरणार नाही. त्यांना इतिहासाच्या सुवर्ण अक्षरांमध्ये हा विषय लिखित झाले असेल असं पूर्ण मातंग समाजाच्या आणि 59 जातींच्या वतीने आम्ही ग्वाही देतो. आणि जय लहुजी. जय लहुजी.